वणीच्या पुण्यनगरीत मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत वणीकरांच्या वतीने करण्यात आले। जरांगे पाटील हे सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंगींचे दर्शन घेण्यासाठी व पूर्वनियोजित कार्यक्रमात जात असताना वणी येथे त्यांचं स्वागत व सत्कार करण्यात आला। वणी येथे जरांगे पाटील यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। वणी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात येताच पुष्पसमुनांचा वर्षाव देखील करण्यात आला। चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून चौकाच्या फलकाचे अनावरण जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। औक्षण मुलींच्या हस्ते करण्यात आले। वणी बस स्थानक ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत दुतर्फी गर्दी झाली होती। वणी शहर तसेच परिसरात सकल मराठा समाज तसेच इतर सर्वांच्या वतीने स्वागत करण्यात आले। ओबीसी समाजाच्या मुली सिद्धिका शिर्के, वर्षा निकम, प्रेरणा बोराडे यांनी औक्षण केले। तसेच दिंडोरी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार वंचित युवा आघाडीचे जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे व कार्यकर्त्यांनी केला। तसेच सकल मराठी समाज तसेच वणी पत्रकार संघाचे अनिल गांगुर्डे, दिगंबर पाटोळे, सागर मोर, किशोर बोर आदींसह वणीकरांच्या वतीने पुष्पहार घालून स्वागत व सत्कार करण्यात आला। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, नाशिक। बांधवांना माझा मानाचा यश आता बोलण्यासारखं तर काहीच नाही। आरक्षण तर मिळालं, तुमचा माणूसच शांत केलाय। तुमचा माणूस आहे का पण ते आता जास्त बोलण्यापेक्षा तुम्हाला महत्वाचं सांगतो। ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या शहरांचा कायदा अध्यादेश निघाला। 2001च्या कायद्यानुसार त्या कायद्यात दुरुस्ती करण्याचं काम 15 तारखेला अधिवेशनात होणार आहे। सगळ्या शहरांचा अध्यादेशाचं रूपांतर आता कायद्यात होणार आहे। कायद्याचं रूपांतर अंमलबजावण्यात होणार आहे। श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत आणि नोकरदार मराठ्यांपासून शेतकरी मराठ्यांपर्यंत सगळ्यांच्या लेकरांचं कल्याण याच्यात होणार आहे। कारण जो आपला नोकऱ्यातला टक्का आणि शिक्षणातला टक्का कमी झाला तो आता थोड्या दिवसात वाढणार आहे। म्हणून 15 तारखेपर्यंत आणि या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत पुढे सावध राहा। जे पहिल्या दिवशी आपण ज्या ताकदीनं लढत होतो तीच ताकद शेवटपर्यंत जो माणूस ठेवतो किंवा जी जात शेवटपर्यंत ती एकी ठेवते ती जात 100% यशस्वी होते, त्याला विजय 100% मिळतो। म्हणून पहिल्या दिवसाची जी आपली एकी होती ती शेवटपर्यंत राहू द्या। 10 तारखेला आपण आमरण उपोषण उभा केलं। आपण आमरण उपोषण 10 तारखेला त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून पुकारलं। तुम्हाला फक्त मायबाप म्हणून एकच विनंती, पुन्हा एकदा शांततेत ताकद दाखवा। कारण त्या कायद्याची एकदा अंमलबजावणी झाली की आयुष्यभर आपल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं म्हणून समजा। 57 लाख नोंदी आतापर्यंत सापडल्यात। 57 लाख नोंदी सापडल्यात। 39 लाख प्रमाणपत्र वाटप झाले। त्याच्या परिवाराला जरी आता द्यायला सुरुवात केली तरी 1.5 ते 2.25 कोटी मराठा समाज आता आरक्षणात जाणार आहे नुसत्या नोंदीच्या माध्यमातून। आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित झाला आहे। फक्त आता त्याची अंमलबजावणी बाकी आहे। 10 तारखेला पुन्हा एकदा सावध राहा। आपल्याला 10 तारखेला आमरण उपोषण सुरू झालं की आपल्या वणी परिसरातील आणि नाशिक जिल्ह्यातील सगळ्या मराठ्यांनी पुन्हा एकदा ताकदीनं उभा राहा। आमरण उपोषण 10 तारखेला सुरू व्हायचे। बीड आणि जालना जिल्ह्याने आत्ताच बंद पुकारला। महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांनी ताकदीनं उभा राहा। कारण याच्यात आपल्याला आपल्या लेकराचं कल्याण करायचं असं मला ऐकायला मिळालं, माहीत नाही ऐकायला मिळालं बीड आणि जालनानं निर्णय घेतलाय म्हणून। कारण मी तर इकडेच आहे, परंतु तुम्ही सुद्धा सगळेजण शांततेत पुन्हा एकदा एकजूट दाखवा। आपल्याला या कायद्याची अंमलबजावणी मिळवायची। तुम्हाला शब्द देतो या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय इंचही मागे सरकणार नाही हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो। धन्यवाद।